हॅलो मित्रांनो, आज आम्ही आमच्या दुसऱ्या घरी आलेलो आहे आणि त्या घरामध्ये जसं आम्ही आलो त्या घरी पोहोचल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर कळलं आम्हाला की घरातली लाईट गेली आहे, कारण की बाहेर भरपूर पाऊस आहे. भरपूर पाऊस असल्यामुळे पोरं जी आहे पोरं पण खूप घाबरली आणि अंधारात सुद्धा ती दिसत नाही आहे. आता फ्लॅश मी कॅमेराचा असा फ्लॅश चालू केला आहे हजबंडनी आणि त्याच्यानुसार मी हा जो व्हिडिओ आहे तो रेकॉर्ड करते. तर मला समजत नाही आहे की इथे कंडिशन एवढी घाणेरडी झाली आहे, कारण की लाईट गेली आणि तेवढ्यात आम्हाला कळलं आहे की आमचं जे घरचं जे नळामध्ये पाणी येतं ते चालू झालेलं आहे. ठीक आहे, तर पाणी वेस्ट होते, मी बंद करून टाकते सध्या. तर थोडेसे बॉटल वगैरे जे आहे फटाफट आम्ही भरून टाकलेत, कारण की त्याच्यानंतर आम्हाला वेळ भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. हा काय मुलगा आहे तर पण तो काही दिसत नाही आहे, कारण की अंधार एवढा आहे की सगळ्या बाजूची लाईट गेली आहे. का गेली आहे काय माहीत नाही. आणि पाऊस तुम्हाला दाखवते, पाऊस इतका इतका आहे की मी तर दिसणारच नाही जोपर्यंत फ्लॅश पडणार नाही माझ्यावर. आणि इथे परिस्थिती अशी झाली आहे ना, मी तुम्हाला दाखवते एक मिनटं. पूर्ण जे आहे पूर्ण पाण्याने हे भिजलंय आमचं खालचा जो बेड होता. ॲक्च्युली गोष्ट ही झाली की इकडे मोठीशी खिडकी आहे, हिला जाळी बाहेरून जाळी वगैरे लावलेली, ही अशी ओपन होती आणि इथून बघा तुम्ही पाऊस किती पडतोय, भरपूर पाऊस आहे. ठीक आहे, हे एवढं आम्ही छप्पर वगैरे लावलेलं पण त्याचा काहीच फायदा नाही झालाय, कारण की पाऊस एवढ्या जोरात आहे ना की हे सगळं भिजलेलं आहे, सगळं भिजलं आहे. हे सगळं गॅलरी बघा आमची पूर्ण गॅलरी भिजली आहे, पूर्ण पाणी भिजली पण नाही आहे, ह्याच्यामध्ये पाणी साठलंय बघायला गेलं तर. हे बघा मी दाखवते, पूर्ण पाणी साठलं गेलेलं आहे. आणि या पाणी साठल्यामुळे पाऊस एवढ्या जोरात होता आणि तो पाऊस जोरात असल्यामुळे हे जे आहे पाणी पूर्ण आतपर्यंत आलंय आणि बस हे सगळं जे आहे हे आता आम्हाला भिजलंय. आता हे सुकायला पण वेळ लागेल. आणि ह्याच्यामध्ये हा जो माझा मुलगा आहे तो थोडासा हैराण करतोय. एक तर अंधार आहे आणि तो घसरून सुद्धा पडला अशा परिस्थितीत, पण नशीब की जास्त काही लागली परिस्थिती अशी झाली. आणि आमच्याच बिल्डिंगची नव्हे तर बाकी इकडे आजूबाजूला आहे, लांब लांबची बिल्डिंगची लाईट अवेलेबल आहे, म्हणजे चालू आहे. पण इथे माझ्या साईडला या बिल्डिंगमध्ये बिलकुल पण लाईट नाही. आणि तुम्ही बघा पूर्ण माझं घर बघाल ना तुम्ही आतमध्ये पूर्ण अंधार आहे, पूर्ण एकदम अंधार झालेला आहे, म्हणजे बिलकुल पण लाईट नाही आहे. हां, ही माझी मुलगी जी का काहीच दिसत नाही, एकदम अंधार झालं, एकदम अंधार काळोख, एकदम काळोख झालं. त्याच्यामध्ये थोडीशी लाईट आहे. आता माझे हस्बंड आहे थोडंसं ते भिजलेलं आहे काय आहे ते थोडंसं क्लीन करण्यामध्ये व्यस्त आहे, कारण की मी व्हिडिओ काढते. ते इकडे आमच्याकडे तुम्हाला मी दिसत नसेल, हां पण हे एक आहे, ती गोष्ट मी घेते ॲटलिस्ट या लाईटमुळे. म्हणजे इथं बल्ब आहे, आम्ही चार्जिंगवाला बल्ब घेतलेला, की इथं अशी परिस्थिती झाली की ॲटलिस्ट आम्हाला थोडंसं बघायला भेटेल. हां एक मिनटं. अरे वा, मी लाईट काढली, ही बल्ब काढला आणि लाईट आली बघा. वाव, सुपर. मी विचार केला की आता ही लाईट आहे म्हणजे हे बल्ब आहे, बल्बचा हे करते, वापर करते आणि व्हिडिओ काढते, कारण की माझं काय फेस वगैरे दिसत नसेल तुम्हा लोकांना. आणि तेवढ्यात हे बघा लाईट अजून पण चालू आहे यातली. आणि तेवढ्यात मी बघते काय की जस्ट मी काढायला हात लांब केला, हातात घेतला तो बल्ब आणि तेवढ्यात ही लाईट आली बघा. असं वातावरण चालू आहे या साईडला. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या साईडला, तर बदलापूर साईडला होता आम्ही. आणि बदलापूर साईडला हे वातावरण आता चालू आहे की पाऊस खूप जोराचा आलेला आणि पाऊस खूप जोराचा आल्यामुळे लाईट जी आहे अचानक गेली. पोरं पण अचानक घाबरले. ॲक्च्युली तो व्हिडिओ काढता आला नाही आम्हाला, खूप घाबरलेली आणि खूप घाबरता आमच्याकडे आली. आणि इथं मोलाक्षी तर बघा इतर म्हणजे आता खेळते, पण तेव्हा तर एवढी घाबरलेली की थोडीशी रडण्यात आली आणि मम्मी पप्पाला शोधायला लागलेली. आणि हा छोटा बारका गोलू तो पण
घाबरलेला, घाबरता घाबरता आला आमच्याकडे. आणि तिथं मी तुम्हाला अगोदर दाखवलं ना की पाणी सांडलंय, त्या तिकडे जरासा चालला तो आणि घसरून पडला. तर अशी परिस्थिती. पण थँक गॉड जास्त बाकीच्या जागेवर जसं खूप खूप वेळानंतर लाईट येते, खूप तास लाईट जाते, तसं काही इथे झालं नाही. इथं हार्डली समजा ना 10 मिनटं लाईट गेली असेल, 10 मिनटापेक्षा पण कमी बोलू शकतो. हां, तर 10 मिनटं पकडा, 10 मिनटं लाईट गेली असेल. मी आंघोळ करत होते आणि आंघोळ करण्याच्या मधीच, म्हणजे माझी आंघोळ झालेली आणि आंघोळ करण्याच्या मधीच ती लाईट गेलेली. आणि मी बाहेर आली. बाहेर आल्यानंतर बघितलं की पोरं घाबरलेली होती. मी बोलली काय झालं, ठीक आहे. बाहेर आली आणि सगळं जे आहे असं झालं. आता आम्ही ते, अरे बापरे मस्ती करतोय का. गोलू से हाय. हा अच्छा अच्छा, हे बघा घडी डिटर्जंट, हे कपडे धुवायचं साबण आहे. त्याला ते कॅडबरी असते ना आपली चॉकलेट कॅडबरी, ते त्याला वाटतंय बिस्किटचा पुडा काहीतरी. तर कधी पण तो बिस्किटचा पुडा चॉकलेटचं हे असेल ना कॅडबरी, तर आमच्याकडे येतो आणि आम्हाला बोलतो की हे उघडून दे त्याच्या भाषामध्ये, मध्ये. सो तसंच तो आला आणि तेच आम्ही त्याला समजवतोय की हे चॉकलेट किंवा बिस्किटचा पुडा नव्हे, तर हा डिटर्जंट यानी की साबण आहे कपडे धुवायचा. सगळं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे. आता लाईट वगैरे आलेली आहे. आता आम्ही टी व्ही ऑन करू. टी व्ही ऑन करून आम्ही काय असेल ते बघणार. हां, जशी ही मोलाक्षी बघा, तिचा गेम बघा काय आहे, ती काय खेळते बघा जरा. हे बघा काय केलंय मोलू तू. हां, ड्रॅगन आहे, ठीक आहे, ड्रॅगन आहे. आणि हे काय आहे, हे छोटूसा ड्रॅगन आहे. आणि हे काय आहे, शी हे काय आहे, हे काय माहिती, हे काय आहे, पावडर आहे. हा बघा ह्याची मस्ती बघा. बापरे, हे पावडर तुम्हाला माहिती आहे, ही पावडर कसली आहे तुम्हाला मी सांगते. ही पावडर कसली पावडर केली आहे मी तुम्हाला दाखवते. हे ना पडदा आहे बघा आमच्या खिडकीचा. आता इथं तुम्ही बघाल ना वरती, ते हे जे व्हाईटवाला आहे सेक्शन, आता माझा हात नाही पोहोचत आहे एवढं लांब, नाही तर मी तुम्हाला काढून दाखवलं असतं. हो जरा हे काढून दाखवा, थोडीशी मदत घेते मी. हे जे व्हाईटवालं आहे ना, हे जे निघायला आलंय पापडी टाईप काय बोलतात त्याला, हे बघा. पडलं, कुठे गेलं. हां, हे बघा, हे दे दाखवायचंय मला. हे 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 बघा, हे ना ड्राय झालंय, एवढं ड्राय झालंय की ह्याचा पूर्ण ना चुरा होतो. तुम्हाला चुरा करून दाखवते. ह्याची तिने पावडर केलेली आहे बघा. किती हुशार मुलगी आहे माझी. हे बघा, ही पावडर झाली. हे 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 तिचा खेळ आहे. अशी पावडर तिने केलेली आहे. अजून एक नाही, ते सगळं घाण होणार आता. अजून एक नाही, बिलकुल नाही. तर आता लाईट बीड आले, सगळं व्यवस्थित झालंय. फॅन बिन ऑन आहे, अगरबत्ती वगैरे सगळं लावलेली आहे मस्तपैकी. छान वास येतोय, सुगंध पसरलाय, ठीक आहे. आणि आता संध्याकाळचे 7:30 झालेले आहे. 7:30 झालेले आहेत संध्याकाळचे. तर आता आम्ही मस्तपैकी, माझ्या हस्बंडने आज चाय बनवली आहे. ही बघा, इंडक्शनमध्ये बनवलेली आहे आम्ही चाय, कारण की आता तर तुम्हाला माहीतच आहे सिलेंडरचे प्रॉब्लेम चालू आहेत. तर इंडक्शनमध्ये आम्ही चाय बनवलेली आहे. आणि इथे आल्यानंतर मला हस्बंडच्या हाताची चाय भरपूर आवडते, बिकॉज ते खूपच छान बनवतात. आणि मी इथं आली आणि कधी पण चाय बनवली तर कधीही चाय व्यवस्थित बनत नाही, ठीक आहे. कधी म्हणजे साखर कमी असेल, कडू जास्त असेल, म्हणजे काही ना काही तर होतंच. सो मी नेहमी सांगते की इथं आले की ॲटलिस्ट एकदा चाय बनवा, बाकी मी घरी किती पण काम करेन. तर असा आमचा दिवस निघाला. आता आम्ही चाय पिऊ, थोडासा रेस्ट करू. आणि हां
अच्छा ओके ओके. चाय पिऊ, रेस्ट करू आणि बघू कुठं प्लॅनिंग असेल जायचं तर जाऊ. कारण की थोडासा प्रश्न पडतोय की जायचंय की नाही, कारण की पाऊस भरपूर आहे, भरपूर पाऊस आहे आणि आम्ही अम्ब्रेला या छत्री पण नाही आणली आहे. तर तोच विचार चालू आहे आमचा की मोस्टली तरी आजच्या दिवस तरी आम्ही नाही जाणार, पण उद्या बघू, उद्या नक्की जाऊ. म्हणजे इथं आल्यानंतर मग कुठे जाणार नाही, त्यापेक्षा आजच्या दिवस थांबून मग बघू उद्या जाऊ आम्ही. तर असंच मला प्रेम करत राहा, तुमचा सपोर्ट करत राहा. तर मी तुम्हाला भेटते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.